तुम्हा सर्वांना माझा नमस्कार आहे। तर आज आहे संकष्टी। तर मी फराळाचं बनवते। हे बघा, हे साबुदाणा घेतलेला आहे। हे नायलॉन चिवडा बनवणार आहे मी आज। तर हे पाव किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि ही 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि बारीक चिरून मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे उपवासाचं मीठ घेतलेलं आहे। तर तेल गरम होण्यासाठी ठेवले होते मी। तर तेल गरम झालेलं आहे। तर आता हे साबुदाणा ह्याच्यामध्ये घालायचं आहे। हे बघू शकता। तर हे बघू शकता, सोनेरी कलर आलेला आहे याला छान असा। तर हे साबुदाणा किराणी दुकानामध्ये भेटून जातो। तर फ्राय करायचा साबुदाणा द्या म्हटलं ना तर लगेच देणार। तर हे बघा, मी आता हे काढते। तर बघू शकता, साबुदाणा फ्राय करून झालेला आहे। तर आता शेंगदाणे फ्राय करण्यासाठी टाकते मी। आता ह्याला पण असंच फुलेपर्यंत फ्राय करायचं आहे। शेंगदाणे पण फ्राय झालेले आहेत। हे बघू शकता, असे छान फुलून पण झालेले आहेत। आता ह्याला पण मी काढून घेते। शेंगदाणे काढून घेते मी। आता हे साबुदाण्यामध्येच टाकायचे आहे। आता मिरची घालूया फ्राय होण्यासाठी। तर मिरचीला छान असं फ्राय करून घेते मी। मिरची पण फ्राय झालेली आहे। तर आता हे शेंगदाणे आणि साबुदाणा हे घालते मी त्याच्यामध्येच। आणि हे उपवासाचं मीठ, त्याला शेंदिलोण पण बोलतात। हे बघा असं। आता याला हे शेंदिलोण लागेपर्यंत परतून घेते मी। तर हे बघा, हे आपल्या घरातल्या घरामध्येच झटपट फराळाचा साबुदाणा बनवून तयार होतो। तर तुम्ही पण असंच बनवा। दुकानामधून आणायची काही गरज नाही आहे आणि एकदम फ्रेश घरामध्ये बनवलेलं। ते बघू शकता किती छान झालेलं आहे। आणि सपोर्ट पण करत चला, सपोर्टची पण खूप गरज आहे। मिनिटं झालेली आहेत। तर मी आता गॅस बंद करून घेते। ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला तर कमेंट करून मला कळवा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।